गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, हाउ आर यू? आई होप एवरीवन इज फाइन। बच्चों, कल मैं पिछली क्लास में मैं आपको 8वीं कक्षा का जो पहला कविता है चाहता हूँ, इस कविता का जो पहला भाग है मैं आपको बता चुकी हूँ। आज मैं आपको दूसरा भाग बताने वाली हूँ। जो इस कविता का दूसरा भाग में आने वाले जो जो शब्दार्थ है मैं ऑलरेडी बोर्ड पर लिख चुकी हूँ। इधर देखिए बच्चों, घनेरी का मतलब होता है घना ಅಂದ್ರೆ ದಟ್ಟವಾದ, चमन का मतलब होता है बगीचा ಅಂದ್ರೆ तोಟ, नीड़ का मतलब होता है घोंसला ಅಂದ್ರೆ मने, थाल का मतलब होता है बड़ी थाली ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ತಟ್ಟೆ, मलना का मतलब होता है लगाना ಅಂದ್ರೆ ಹಚ್ಚುವುದು, बाल का मतलब होता है मस्तक या माथा ಅಂದ್ರೆ हणे। बच्चों, ये था दूसरे भाग में आने वाले शब्द। अब आइए बच्चों, हम इस कविता का दूसरा भाग हम जानेंगे। इधर देखिए बच्चों, चाहता हूँ तलवार को अब करना देरी, बांध दो कसकर कमर पर ಠಾಲ್ ಮೇರಿ ಅಂದ್ರೆ ಮಾಂಜುಜೋ ತಲ್ವಾರ್ को ಇಲ್ಲಿ ಸೈನಿಕ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ತಲ್ವಾರ್ನ ತುಂಬಾ ಶಾರ್ಪ್ ಆಗಿ ಮಾಡೋ ತಲ್ವಾರ್ ಅಂದ್ರೆ ಖಡ್ಗ। ಬಾಂಧ್ ದೋ ಕಸ್ಕರ್ ಕಮರ್ ಪರ್ ಠಾಲ್ ಮೇರಿ, ಬಾಂಧದು ಅಂದ್ರೆ ಬಿಗಿಯಾಗಿ ನನ್ನ ಸೊಂಟಕ್ಕೆ ಕಟ್ಟು ಬಿಡು, ಠಾಲ್ ಅಂದ್ರೆ युद्धದಿಂದ ಅಂದ್ರೆ उसका मतलब होता है बच्चों तलवार के वार से बचने का एक जो साधन है ना बच्चों, उसे कहते हैं ठाल। भाल पर मल दो चरण की धूल थोड़ी, भाल पर ಅಂದ್ರೆ ಮಸ್ತಕ್ ಮಾತಾ ಅಂತ ಬರ್ದಿದ್ದೀನಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಅದು ಭಾಲ್ ಪರ್ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಹಣೆಯ ಮೇಲೆ ಆ ಮಾತೃಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಚರಣದ ಧೂಳನ ನನ್ನನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಹಚ್ಚು। ಶೀಶ್ ಪರ್ ಆಶೀಶ್ ಕಿ ಛಾಯಾ ಗನೇರಿ, ಶೀಶ್ ಪರ್ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಆ ಮಾತೃಭೂಮಿಯ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ನನಗೆ ಇರಲಿ। ಸ್ವಪ್ನ ಅರ್ಪಿತ್ ಪ್ರಶ್ನ ಅರ್ಪಿತ್ ಆಯು ಕ ಕ್ಷಣ ಸಮರ್ಪಿತ್ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಏನಿದೆ ನನ್ನ ಕನಸು, ಸ್ವಪ್ನ ಅಂದ್ರೆ ನನ್ನಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಕನಸು ಪ್ರಶ್ನೆ ಎಲ್ಲದೂ ನಿನಗೋಸ್ಕರ ನಾನು ಅರ್ಪಿಸ್ತಿದ್ದೇನೆ ಮಹಾತಾಯಿ। ಆಯು ಕ ಕ್ಷಣ ಸಮರ್ಪಿತ, ಆಯು ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ನನ್ನ ಆಯಸ್ಸಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣನೂ ಸಹ ನಿನಗೋಸ್ಕರ ಸಮರ್ಪಿಸ್ತಿದ್ದೇನೆ। ಚಾಹತಾ ಹೂಂ ದೇಶ್ ಕಿ ಧರ್ತಿ ತುಜೆ ಕುಚ್ ಔರ್ ಬಿ ದೂಂ, ಆದ್ರೂ ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ಕೊಟ್ಟರು ಅವರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಏನಾರ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ। ಫಿರ್ ಬಿ ವೋ ಸಂತೋಷ್ ನಹೀ ಹೈ, मातृभूमि के वास्ते कुछ और भी देना चाहता हूँ, ये कह रहे हैं कवि कविता में। आगे अगले चरण में देखिए बच्चों, तोड़ता हूँ मोह का बंधन क्षमा दो, गाँव मेरे द्वार घर आंगन क्षमा दो। तोड़ता हूँ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನಾನು ಮೋಹ का बंधन क्षमा दो ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ತೋಡುತ್ತಾ ಹೂಂ ಮೋಹ ಕಾ ಬಂಧನ್ ಕ್ಷಮಾದು, ಇಲ್ಲಿ ನಾನು ಮುರಿತಾ ಇದ್ದೀನಿ ಯಾವ ಸಂಬಂಧ ಅಂದ್ರೆ ಗಾವು ಮೇರೆ ದ್ವಾರ್ ಘರ್ ಆಂಗಣ್ ಕ್ಷಮಾದು, ನಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿರುವಂತ ಮನೆ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ನನ್ನ ಸಂಬಂಧ ಇತ್ತು ಅದನ್ನ ನಾನು ಮುರಿದು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡು। ಆಜ್ ಸೀದೆ ಹಾತ್ ಮೇ ತಲ್ವಾರ್ ದೇ ದೋ, ಇವತ್ತು ನನ್ನ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ನನಗೆ ತಲ್ವಾರ್ ಅಂದ್ರೆ ಖಡ್ಗವನ್ನು ಕೊಡು। ಅವ್ರ ಬಾಯ ಹಾತ್ ಮೇ ಧ್ವಜಿಕ ಥಮಾದೋ ಅಂದ್ರೆ ಯಾವಾಗ ನಮಗೆ ಧ್ವಜ ಬರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಗೆಲ್ ತಕ್ಷಣ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಧ್ವಜ ನಮ್ಮ ಕೈಗೆ ಬರುತ್ತೆ। ಏ ಸುಮನ್ಲೋ ಏ ಚಮನ್ಲೋ, ಏ ಸುಮಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ಈ ಹೂವು ತಗೋ, ಏ ಚಮನ್ಲೋ ಅಂದ್ರೆ ಈ ಹೂವಿನ ತೋಟ ಏನಿದೆ ನಿನಗೋಸ್ಕರ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ನೀಡಕ ತುಣು ಸಮರ್ಪಿತ್, ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೂವಿನ ತೋಟ ಏನೆಲ್ಲ ಇದೆ ನಿನಗೋಸ್ಕರ ನಾನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮಾತಾಯೇ। ಚಾಹತಾ ಹೂಂ ದೇಶ್ ಕಿ ಧರ್ತಿ ತುಜೆ ಕುಚ್ ಔರ್ ಬಿ ದೂಂ, ಆದ್ರೂ ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ಕೊಟ್ರು ನೋಡಿ ಇವ್ರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಫಿರ್ ಬಿ ವೋ ಸಂತೋಷ್ ನಹೀ ಹೈ, अपने देश के वास्ते और कुछ भी दूं, यह कह रहे हैं इस कविता में। बच्चों हम ये जानना चाहिए कि अपने कवि को अपने देश के बारे में कितना प्रेम गौरव है, उसी तरह हमको देश के बारे में अत्यधिक गौरव और प्रेम रहना चाहिए। बच्चों, ये था बच्चों पहला कविता चाहता हूँ। बच्चों आइए हम और आप मिलकर एक पहले से आखिरी तक एक बार अच्छे से इस पद्य को पढ़ लेंगे। इधर देखिए बच्चों, पाठ 1 चाहता हूँ। रामावतार त्यागी, मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित, चाहता हूँ देश की धरती तुझे कुछ और भी दूं, माँ तुम्हारा ऋण बहुत है मैया किंचन, किंतु इतना कर रहा फिर भी निवेदन, थाल में लाऊं सजा कर बाल जब भी, कर दया स्वीकार लेना वह समर्पण, गान अर्पित प्राण अर्पित रक्त का कण कण समर्पित, चाहता हूँ देरी तुझे कुछ और भी दूं, मांझ दो तलवार को अब
कर न देरी, बांध दो कस कर कमर पर ढाल मेरी, बाल पर मल दो चरण की धूल तोड़ी, शीश पर आशीष की छाया घनेरी, स्वप्न अर्पित प्रश्न अर्पित, आयु का क्षण क्षण समर्पित, चाहता हूँ देश की धरती तुझे कुछ और भी दूं, तोड़ता हूँ मोह का बंधन क्षमा दो, गाँव मेरे द्वार घर आंगन क्षमा दो, आज सीधे हाथ में तलवार दे दो, और बाएं हाथ में ध्वज को थमा दो, ये सुमन लो ये चमन लो, नीड़ का तृण तृण समर्पित, चाहता हूँ देश की धरती तुझे कुछ और भी दूं। बच्चों, ये था 8वीं कक्षा का पहला कविता चाहता हूँ। बच्चों, आज भी जो भी शब्दार्थ लिख चुकी हूँ, आप घर में बैठकर अच्छे से प्रैक्टिस कर लीजिए। अब आइए मैं आपको बताती हूँ पर्यायवाची शब्द। पर्यायवाची का शब्द होता है बच्चों ಪದಗಳ ಅರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪದಕ್ಕೆ ಎರಡೆರಡು ಅರ್ಥವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ समानार्थक पद। इधर देखिए बच्चों, एक शब्द को दो अर्थ रहना चाहिए, उसे कहते हैं पर्यायवाची शब्द। तन शरीर देह, धरती पृथ्वी धरा, रक्त खून लहू, क्षमा माफी छुटकारा, अर्पित समर्पित समर्पण। बच्चों, ये था पर्यायवाची शब्द। आप घर पर बैठकर शब्दार्थ और पर्यायवाची शब्द लिखकर अच्छे से प्रैक्टिस कर लीजिए। बच्चों, मुझे उम्मीद करती हूँ कि जो 8वीं कक्षा का जो पहला कविता है चाहता हूँ, इस कविता आपके दिमाग में अच्छे से आया होगा। मैं अगले दूसरे लेसन में मिलती हूँ, तब तक के लिए धन्यवाद।